राम राम भावांनो, काल आपण कमोड मार्केटला गाडी खाली केली होती आणि भरायला निघालो होतो. आपल्याला भरायला जायचंय आनंद JIDC मध्ये. मग काय आलो JIDC मध्ये. समोरचा मला बोलला, भाऊ पहिले गाडीचा काटा करू नये. मग आलो एका ठिकाणी गाडीचा काटा करायला. इथं गाडीचा काटा केला आणि आलो डायरेक्ट कंपनीत एकदम मजबूत मोठी होती. मग काय कंपनीच्या आतमध्ये गाडी घातली आणि लगेच गाडी रिव्हर्स लावली. म्हटलं चला भाऊ भरा पटक्यान, काय आम्हाला जास्त वेळ नाही, आम्हाला लागली आता घरी जायची ओढ. पण गाडी ना आपण डायरेक्ट सातारावर येली. पण काही विषय नाही, गाडी आपण नाशिकवरूनच घेऊन जाणार आहे. कंपनीतल्या माणसांनी खपकन गाडी भरून दिली. लगेच आलो काटा करायला, कारण MTचा काटा केला, बरेलचा काटा करावाच लागतो. मग काय काटा बिटा करून आम्ही निघालो मग एक्सप्रेसला आलो इकडं. आता काही टेन्शन नाही, आता आहे ना आपल्याला एक सरळ रस्ता आहे डायरेक्ट, आणि आपण डायरेक्ट आता थांबणार आहे नवसरीच्या पुढं. एक्सप्रेस हायवे सोडता आम्हाला फार अंधार झाला होता. त्याच्यात ही बडोद्याची ट्रॉफिक. म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, काय चालूच राहणार आहे. मग आलो डायरेक्ट नवसारीच्या टोल नाक्यावर आलो. तिथून 2 किलोमीटर काय लगेच पारस हॉटेलला आलो. मग इथं आपले 2 फॉलोअर भेटले. नाशिकच्या बी लईच गाड्या गेलो होत्या. मग काय सगळ्यांबरोबर जेवण बिवण केलं आणि निघालो परत नाशिकला. जेवण झाल्यावर मला इथं भेटला दगू. तो म्हणे चल. म्हटलं चाल तू पुढं, मी चालतो तुझ्या मागं. मग त्याच्यात दर्शनची गाडी 16-19. मायाने घेतलं गाडीत झोपून बाबा. मग नाशिकला येऊस तर मला पाड झाली. आलो मग इथं राहू हॉटेलला आल्यावर काय मसरूड आपलं 1 किलोमीटर. इथं मायाला सोडलं. मायाला म्हटलं जाय बाबा घरी, मस्त आता आंघोळ बिंघोळ कर, संध्याकाळी करतो म्हटलं फोन. मग मळ्याच्या रस्त्याने आलो मी घरी. गाडी लावून दिली. म्हटलं चला आपल्याला ना रात्री साताऱ्याला जायचंय. साताऱ्याला कधी जायचं हे पाहू आता आपण उद्याच्याच ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.